हर्षिका ब्लॉग. चला तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी डायरेक्टली ब्लॉग शूट चालू केलेलं आहे दुपारी. आणि ही वृद्धीची आजी आहे. वृद्धीला तयार करतात, म्हणजे साडी वेअर करतात. 9वारी तोपर्यंत मी जेवण बनवून घेतलं आहे, थोडंसं जे बाकी होतं माझं ते. आणि हे दोघं जे आहेत तयार झालेले आहेत आणि बघा कसे मस्ती करत आहेत. आता मी तयार होते आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती, म्हणजे आता जिथे आम्हाला फोटोशूट करायचं आहे तिकडे जाणार आहे आम्ही. बाजूच्याच इथे मंदिर आहे. आणि सो आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहे. आणि सगळ्यात पहिले आम्ही देवाच्या पाया पडून घेतो सगळीकडे. इथे 3 मूर्त्या आहेत. एक विठ्ठल रुक्माईची आहे, या साईडला मारुतीचं आहे, हनुमान मारुती. आणि त्या साईडला अजून एक आहे मूर्ती, ती म्हणजे आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे. अशा एकाच मंदिरामध्ये 3 मूर्त्या आहेत. सो आता मी चालू केलं आहे यांचे फोटो काढायला. बरेचसे फोटो काढलेत आणि त्याच्यानंतर आलो आम्ही गार्डनमध्ये. आणि गार्डनमध्ये हे मस्तीच केले ह्यांनी बरीचशी. आता लागली त्यांना भूक, म्हणून थोडंसं आम्ही वेट केला आहे. आणि पुन्हा आम्ही चालू केलं फोटो काढायला. हा आहे जैनेश, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि हा फोटो तर काही काढत नाही ना, व्हिडिओ काढायला देत, बस मस्तीच करतो. पाहिजे म्हणजे पाहिजेच, नुसतं रडत राहतो. तर आता बघा मी ह्यांचा व्हिडिओ काढते आणि तो कुठे चालला आहे. तर हे असंच चालू असतं. आणि तुम्ही विचार करत असाल, मी हा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे पुढे, तुम्ही नक्की बघा. आवडलं तर लाईक करा. आणि हा व्हिडिओ आहे 9 तारखेचा, म्हणजे सॅटर्डेचा, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी. सो आम्ही घरी आलेलो आहे, मस्त जेवलो. 5 वाजले यायला, 5:30. जेवलो आणि झोपलो. डायरेक्ट 7 वाजताच उठलो. तर मी देवपूजा करून घेतलेली आहे. आणि आता आज मी बनवणार आहे बिर्याणी, कारण उद्या तर उपवास असतात. मी शक्यतो नाही धरत आता उपवास, पहिले धरायची. आणि तर आमचा बेत होता आज बिर्याणीचा. तर बिर्याणीची रेसिपी आवडली तुम्हाला तर मला नक्कीच कमेंट करा. आणि हे मी बासमती तांदूळ आहेत, जे मी आधी बॉईल करून घेतलेत. कांदा फ्राय करून घेतला आणि चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आणि तांदूळ पण चांगले धुतलेले आहेत आणि धुवून थोडा 15-20 मिनटं ठेवायचे, म्हणजे ते व्यवस्थित फुलतात. तर हा कांदा भाजून झालेला आहे. अख्खे गरम मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे. आणि हे टाकलेलं आहे टोमॅटो वरतून. तर ग्रेव्ही जास्त बनवली तर जरा टेस्ट पण चांगली येते. सो मस्त असं चिकन शिजून गेलेलं आहे पूर्ण मसाल्यामध्ये. छान मस्त वाफ वगैरे येते. आणि ही दोघं बघा मस्त रोज औषध पण पितात आणि रोज चिप्स खातात बाहेरचे. आणि ह्या दोघांचं आतमध्येच चालू आहे. इथे आतमध्येच टी व्ही बघत राहतात दोघं पण. बाहेर पण एक टी व्ही आहे आणि इथे आतमध्ये पण आहे. दोन्हीही चालूच असतात कंटिन्यू. सो माझी बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की आता मी फोटोशूट का काढले असतील. मला खूप आवडतं फोटोज काढायला, मुलांना तयार करून. मला स्वतःला आवड आहे, त्याच्यामुळे मी माझी आवड मुलांमध्ये बघते आणि
करत असते काही ना काहीतरी. माझ्याकडे बुद्धीचे आणि जैनेशचे लहानपणीचे पण भरपूर फोटोज आहेत, भरपूर मेमरीज आहेत. माझ्याकडे बरेचसे फोटोज आहेत, मेमरीज आहेत जैनेशचे आणि वृद्धीचे. जैनेशचे 12 महिन्याचे वेगवेगळे व्हिडिओज फोटोज काढलेले आहेत मी. जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि ह्या जैनेशच्या स्कूलमध्ये पण आषाढी एकादशी सेलिब्रेशन होतं. सो फ्रेंड्स, व्हिडिओज आणि फोटोज तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.